विरोचकाला एवढं मात्र नक्की कळलंय की आता त्याच्या शक्तींचा काहीच उपयोग नाही आणि आपण जेव्हापासून त्याच्या शक्तींशी सामना करायला लागलो ना तेव्हापासून तो 2 पावलं मागे सरकलाय आणि प्रतिबिंबाची शक्ती असून नसल्यासारखी झाली। पण इंद्राणीताई बरं झाला तुम्ही ते प्रतिबिंब कसं ओळखायचं ते शोधून काढलं। म्हणजे बघा ना शेखर भाऊजींचं प्रतिबिंब आपण ओळखल्यापासून विरोचकाची हिंमतच झाली नाहीये परत कोणाचं प्रतिबिंब तयार करायची। निघालास तू? अच्छा एक काम कर ना माझ्यासाठी ना 2 मेथी खाकरा आणि 2 पालक खाकराच्या पॅकेट्स घेऊन ये। हा फाल्गुनी आता खाकरा आणि हा मी ना एक मस्त लिपस्टिकचा फोटो पाठवते ते पण घेऊन ये। अगं लिपस्टिक मी अच्छा ठीक आहे बाबा लिपस्टिक नको आणूस मी आणते तू फक्त खाकरा घेऊन ये। हा बरं ठीक आहे मी बघतो मी तुला करतो थांब जरा। तेजस तेजस आई हेट यू। एक नंबर नो जो ठाड़ो छे तो एक नंबर नो घरी पोहोचला होतास तरी का मला खोटं बोललं की ऑफिस मधून निघालोय। आता ना मी तुला काही पण सांगणारच नाही जो तू नेहमीच आहे तुझं असंच करतो माझ्याशी। मला सांग नेत्रा कशी आहे? ठीक छे ही दिसली नाही ओके आहे ना? हा बाळ कसं आहे तिचं काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? नाही काय हा सांग ना नेत्रा कशी आहे बोल ना नेत्रा कशी आहे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? आता व्हिडिओ कॉल का करते? फाल्गुनी आणतोय मी सगळं चिडू नकोस। हा बोल ना फाल्गुनी नेत्रा कशी आहे बाळ कसं आहे? पूर्वी त्याचे डाव त्याच्या चाली ओळखणं किती कठीण जायचं आता आता तो फक्त बडबड करतोय कृतिशून्य। असं वाटतंय ना की पराभवाची चिन्ह दिसल्यानंतर शस्त्र टाकतात तशी गत झाली विरोचकाची। आत्ता खऱ्या अर्थाने नेत्रा तुझ्या गर्भापर्यंत विरोचकाचा अंश पोहोचण्याचा प्रवास सुरू झालाय। मी समोर येणारच नाही माझ्या प्रतिबिंब शक्तीनेच तुझ्या बाळामध्ये विरोचकाचा अंश पोहोचेल आणि मग तुझ्या पोटात विरोचकाचा अंश वाढेल। अगं नेत्राची फाल्गुनी नेत्राचं बाळ कसं आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी नेत्राची तब्येत कशी आहे? इथे जवळ ये माझ्या इथे ऐक फाल्गुनी ऐक इथे फाल्गुनी मी काहीतरी विचारतोय मी फाल्गुनी ऐक नेत्रा कशी आहे? मी काय विचारतो ऐक आधी ऐक। अगं नेत्राची तब्येत कशी आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी ओके आहे ना नेत्रा? तेजस नाहीये। फाल्गुनी मी काय विचारतोय? तिचं बाळ कसं आहे?
तिचं बाळ ओके आहे ना? सांग ना, काय विचारतोय मी. नेत्रा कशी आहे, तिची तब्येत कशी आहे, काही काही कॉम्प्लिकेशन नाही आहे ना? अरे मी नेत्राचं बाळ कसं आहे मी काय विचारतोय, काही काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? तिचं बाळ ओके आहे ना? हा तेजस बोल. नेत्राची तब्येत कशी आहे, हा काही कॉम्प्लिकेशन्स आहेत? तेजस डोंट वरी, आम्ही सगळेच आहोत इथे. आम्ही करतो मॅनेज. मी तुला करतो तेजस फोन जरा वेळात. बाळ कसं आहे तिचं, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? मी काय विचारतोय, ए! नेत्राची तब्येत हा. कशी, नेत्रा कशी आहे, तिचं बाळ काय, मी काहीतरी विचारतोय, तिचं बाळ कसं आहे सांगा ना. हा काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? नेत्रा तर काय करतेस तू? नेत्रा, नेत्रा थांब, काय करतेस सगळं? किरकी तुम्ही फाल्गुनी जवळ थांबा. ही आहे तुझी बालिश शक्ती. आज पुन्हा काहीच उपयोग झाला नाही तुझ्या या शक्तीचा. पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होत आहे की तुझी कुठलीच काही यशस्वी होत नाहीये. सतत हरतेस तू. नेत्रा कशी आहे, तिचं बाळ कसं आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? तुमचं बाळ अगदी व्यवस्थित आहे, काही होणार नाही आमच्या बाळाला. तुला सांगितलं होतं ना, तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही आमच्या बाळावर म्हणून. तुझी कोणतीही शक्ती काम करणार नाही आता. आता तरी कळलं कुणाचा अंत जवळ आलाय ते. एक दिवस तो सुद्धा तुझ्या शक्तीसारखी गायब होशील, शब्द आहे माझा. आता चला, या राक्षसाशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. इनफॅक्ट फाल्गुनी म्हणते तेच बरोबर आहे. राक्षस नाही, जोकर आहे. सतत हे असे बालिश खेळ खेळत राहतो आणि सतत तोंडावर पडतो. आणि तरीही लाज नाही म्हणत. चला. म्हटलं होतं ना, हा डाव तुम्हाला कळणारच नाही म्हणून. अजिबात कळणार नाही. नेत्र, काय झालं? नाही काही. नेत्र, तू एवढी अग्रेसिव्ह होतच नको जाऊस प्लीज. त्याचा त्रास तुला होईल. आत्ता ठीक आहेस ना तू? गरगरत वगैरे नाहीये ना? नाही, तसे काही होत नाही. मी एकदम ठीक आहे. उलट आता मला जास्त बरं वाटतंय. आपण जवळपास विरोचकाची शक्ती संपवली. आता कितीही प्रयत्न केले तरी विरोचक त्याच्या शक्तीचा वापर नाही करू शकत. शक्ती असूनही शक्तिहीन झाल्यासारखा झालाय तो. आता इथून पुढे 6 महिने प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला विरोचकाला अशीच मात द्यायची. आणि 6 महिन्यानंतर विरोचकाला इतिहास जमा करायचा.
फक्त ह्या पुढे जो कोडवर्ड आपण ठरवलाय तो तसाच पाळायला हवा. फक्त तो ध्वज कुठे आहे हे कळायला हवं. अजून वाढू का तेजस? फाल्गुनी झालंय माझं. पप्पाजी झालं माझं. ए फाल्गुनी, बाकीचे सगळे नक्की जेवलेत ना? हो. नेत्रा? काकूमाने तिला जबरदस्ती खायला लावलंय. हे पण एक सांगू का तेजस, तुझा डुप्लिकेट पण तुझ्यासारखाच नेत्रा बरी आहे ना, नेत्रा बरी आहे ना असंच विचारत होता. म्हणून मला वाटलं की तूच आहे. बरं मी काय म्हणते, तुला कळलं ना घरात काय घडलंय ते? हो, तिने व्हिडिओ कॉल केला होता. फाल्गुनी ना ब्रेव आहे, हुशार पण आहे, पण एक मूर्खपणा केलास तिने. शू तू व्हिडिओ कॉल कट का केलास? तो शू करू? अरे मला सगळ्यांना बोलवायचं पण होता ना. कसं? आणि एक मिनिट, तुला तुझा डुप्लिकेट बघायचा होता का? हो म्हणजे बघायचा असू शकतो ना. बाबांनी पाहिला ना त्यांचा डुप्लिकेट, मी का नाही बघायचा? बघ. ही पण तेजस, तुझा डुप्लिकेट ना सेम टू सेम तुझ्यासारखा नव्हता. काय असं कसं होईल? हा, तेजसचा डुप्लिकेट ना तेजस पेक्षा पण स्मार्ट आणि हँडसम होता. ओके, मग एक काम कर, आता डुप्लिकेट सोबतच राहायचं. ओके, मी जातो नवी मुंबईला, नो प्रॉब्लेम. तेजस हा नाही नाही, आता बघतो. खरंच जाणार तू? हो. मग मला डुप्लिकेट बरोबर राहिला मिळेल. ए पण डुप्लिकेट तर लगेच गायब होणार ना? हा, मी ना विरोचकाला सांगते तुला अजून एक डुप्लिकेट तयार करे. ओके ओके, आता तू बघ, आता तू डुप्लिकेट सोबतच राहायचं. माझ्याकडे नाही, आता माझ्याकडे यायचं नाही. फाल्गुनी आता नाही, आता नाही. सॉरी 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 सॉरी. मी ना आता विरोचकाला सांगतो, तुझी पण एक डुप्लिकेट बन, आहे की नाही? हो, नाही नाही, तेच करणार आहे मी. सॉरी सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. बरं मी जातो, झोपतो लवकर. उद्या जायचं ना मला लवकर नवी मुंबईला. ही राहील डुप्लिकेट सोबत. काय आता नाही फाल्गुनी. तिच्यासाठी फाल्गुनी घरामध्ये असले की घरात वातावरण आनंदी असतं नाही? बरं तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. आपल्याला लवकरात लवकर ध्वजाचा शोध घ्यायला हवा. विरोचक रूम मध्ये नसताना मी तुझा शोध आहे. शिखर पण त्यात धोका आहे. पण प्रयत्न करायला हवेच ना. जोपर्यंत ध्वज मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार. लवकरात लवकर विरोचकाला थांबवायलाच हवं.
सूर्य उगवेल आणि पुन्हा मावळेल, मग मला माझं काम करता येईल. उद्या अमावस्या आहे. नेत्राच्या गर्भावर हात ठेवून मला तो मंत्र म्हणून विरोचक पुत्राने केलेली चूक सुधारायची. हे काम उद्याच व्हायला हवं. मी काय म्हणते, काय झालं? मी काय म्हणते, आधी इकडे ये. ऐक, शेखर सांगत होते की रुपाली रात्रभर जागे होती, खूप अस्वस्थ होती. मला असं वाटतं आज काहीतरी घडणार आहे. काहीतरी शिजतंय तिच्या डोक्यात. आणि समजा ती घराबाहेर पडली तर मी तिचा पाठलाग करणार आहे. कारण मला असं वाटतं घराबाहेर पडल्यानंतर तिने ध्वज जिथे लपवलाय ना तिथे जाणार. आता मी पण येणार तुमच्या बरोबर. नाही नाही, तू घरात थांब आणि मी बाहेर पडल्यानंतर तू घरात थांबणं गरजेचं आहे. आणि तू शेखर आणि अद्वैत तुम्ही शेखरच्या खोलीत जा आणि तिने तिथे ध्वज लपवलाय का ते शोधा. ठीक आहे. मी जाते. काळजी घ्या. ध्वज इथे कुठेच नाहीये. त्याचा अर्थ विरोचकाने ध्वज घराबाहेरच कुठेतरी लपवलाय. कदाचित आज इंद्राणी आत्यांना ध्वज मिळेल. आज अमावस्येची रात्र आहे. सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. आणि एकदा का सगळं ठरल्याप्रमाणे झालं ना की मग तो लपवून ठेवलेला ध्वज मी